नमस्कार, मी हरीश ढोबळे आणि आपण पाहत आहात दैनिक जिल्हा हेडलाईन्स। राज्यातील राष्ट्रीय महामार्गांलगतच्या अनधिकृत अतिक्रमणांवर आता मोठी कारवाई होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीतील अतिक्रमणे येत्या 60 दिवसांच्या आत हटवण्याचे आदेश दिले आहेत। या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यातील कारवाईची संयुक्त जबाबदारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांवर सोपवण्यात आली असून प्रशासनाला तातडीने अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। 13 जुलै 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम त्वरित सुरू करण्यास सांगितले आहे। वाढते अपघात, वाहतुकीतील अडथळे आणि रस्ते सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। या मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीचे सर्वेक्षण करून सीमांकन केले जाणार आहे। आवश्यकतेनुसार भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करून अनधिकृत अतिक्रमणे निश्चित करण्यात येतील आणि ओळख पटलेल्या सर्व बेकायदेशीर बांधकामांवर 60 दिवसांच्या आत कारवाई केली जाणार आहे। यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा महामार्ग सुरक्षा पथक स्थापन करण्यात येणार असून या पथकाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील। या समितीत पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी सहभागी राहणार आहेत। तसेच संपूर्ण मोहिमेचा प्रगती अहवाल दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी महसूल विभागाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। या मोहिमेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्ग अधिक सुरक्षित, अडथळामुक्त आणि अपघातमुक्त करण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून येत्या 2 महिन्यात राज्यभर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे। दैनिक जिल्हा हेडलाईन्ससाठी मी हरीश ढोबळे।